पूनमची कहाणी एक साधारण घरातून सुरू होते. ती एक मेहनती स्त्री आहे जे दुसऱ्यांच्या घरी भांडी धुण्याचे काम करते. पण तिची कहाणी केवळ कामाबद्दल नाही, ती आहे संघर्ष, स्वाभिमान आणि आशेबद्दल. तिच्या जीवनातील प्रत्येक दिवस हा एक नवीन आव्हान आहे, पण तो एक नवी संधी देखील आहे. तिच्या कहाणीत लाखो स्त्रियांचे प्रतिबिंब दिसते, जे दररोज मेहनत करून आपल्या कुटुंबाचे पोषण करतात. पूनम सकाळी 5 वाजता उठते. अंधारात उठून ती पहिले काम म्हणजे आपल्या कुटुंबाची काळजी घेणे. तिचा दिवस सुरू होतो एका छोट्या चहाच्या कपाने, जो ती स्वतःसाठी बनवते. या शांत क्षणात ती दिवसभराच्या कामाचे नियोजन करते. कोणत्या घरी आधी जायचे, कोणत्या घरात काय विशेष काम आहे, कुणाला अतिरिक्त मदत लागेल, हे सगळे ती मनात ठरवते. ती आपल्या मुलांना शाळेसाठी तयार करते, त्यांच्यासाठी टिफिन पॅक करते, त्यांना जेवण देते आणि मग निघते आपल्या कामावर. तिच्याकडे 6 ते 7 घरांची जबाबदारी आहे. प्रत्येक घरात ती 2 तास काम करते आणि प्रत्येक घराची आपली वेगळी गरज आहे. पहिल्या घरी पोहोचताच ती आपले हात धुते आणि काम सुरू करते. भांडी धुणे हे फक्त भांडी स्वच्छ करणे नाही. प्रत्येक भांडे, प्रत्येक कप, प्रत्येक प्लेट तिच्यासाठी एक जबाबदारी आहे. ती काळजीपूर्वक प्रत्येक गोष्ट धुते, पुसते आणि व्यवस्थित ठेवते. तिला माहीत आहे की या घरातील लोकांचा दिवस तिच्या कामावर अवलंबून आहे. स्वच्छ भांडी म्हणजे त्यांच्यासाठी एक सुंदर सुरुवात. तिच्या हातांच्या स्पर्शाने प्रत्येक भांडे चमकते, जणू काही ती फक्त धूत नसून प्रेम देत असते. काही घरातील लोक तिच्याशी चांगले वागतात. ते तिला आदराने बोलावतात, तिच्या कामाची कदर करतात आणि कधीकधी तिच्याशी तिच्या मुलांबद्दल विचारपूस करतात. या घरांमध्ये काम करताना तिला आनंद वाटतो. एक घरातली मालकीण तिला कधीकधी अतिरिक्त चहा देते. दुसऱ्या घरातील लोक तिच्या मुलांसाठी जुनी पुस्तके देतात. पण काही ठिकाणी तिला अपमानाचा सामना करावा लागतो. काही लोक तिच्याकडे तुच्छतेने पाहतात, तिच्याशी उद्धटपणे बोलतात. तरीही ती आपले काम चालू ठेवते, कारण तिला माहीत आहे की तिच्या मुलांचे भविष्य या कामावर अवलंबून आहे. तिच्या मनात एक दृढ निश्चय आहे की तिची मुले कधीही अशा परिस्थितीत येणार नाहीत. पूनमचे 2 मुले आहेत. मोठा मुलगा राहुल 10वीत शिकतो आणि छोटी मुलगी प्रिया 7वीत. ती त्यांना चांगले शिक्षण देऊ इच्छिते. तिचे स्वप्न आहे की तिची मुले मोठी होऊन चांगली नोकरी करतील. राहुलला गणित आवडते आणि प्रियाला चित्रकला. ती त्यांच्या आवडीनिवडींना प्रोत्साहन देते. राहुलसाठी ती गणिताची अतिरिक्त पुस्तके आणते आणि प्रियासाठी रंग आणि कागद. या स्वप्नासाठी ती दिवसभर मेहनत करते. कधीकधी रात्रीच्या वेळी देखील अतिरिक्त काम घेते. दुपारी 1 वाजता ती घरी परतते. मुलांसाठी जेवण बनवते, त्यांच्या शाळेच्या कामात मदत करते. तिने स्वतः फारसे शिक्षण घेतले नसले तरी ती आपल्या मुलांच्या अभ्यासात रस घेते. संध्याकाळी पुन्हा काही घरी जाऊन काम करते. रात्री 9 वाजेपर्यंत तिचा दिवस चालू असतो. या दरम्यान ती कधीकधी थकते, पण तिची इच्छाशक्ती तिला पुढे नेत राहते. पूनमच्या हातात कधीकधी फोड येतात. डिटर्जंटमुळे तिची त्वचा कोरडी होते. तिची बोटं कधीकधी दुखतात, पण ती कधी तक्रार करत नाही. तिला माहीत आहे की हे काम तिच्या कुटुंबाचा आधार आहे. ती आपल्या हातांची काळजी घेते, रात्री तेल लावते, पण दुसऱ्या दिवशी पुन्हा तीच मेहनत करते. तिचे हात हे तिच्या स्वप्नांचे साधन आहेत. महिन्याच्या शेवटी जेव्हा ती पैसे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मेहनती लोकांचा सन्मान करा आणि माझ्या अशा व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो. तुमचा एक लाईक खूप महत्त्वाचा आहे. नाही तर मग तुम्ही मनानं सांगितलं नाही ह्या बहिणो.